एकीकडे नीटचा मुद्दा हा देशाच्या संसदेमध्ये पेटलेला असताना ज्यांनी आंदोलन रस्त्यावरती गेले 25 दिवस लावून धरलं, ज्यांनी हा मुद्दा खऱ्या अर्थानं पेटवला, ज्यांनी या मुद्द्याचं गांभीर्य देशाला पटवून दिलं, ज्यांनी हा मुद्दा नीटच्या परीक्षार्थींच्या घरातनं देशाच्या इतरांच्या घरांपर्यंत पोहोचवला, देशातल्या इतरांच्या घरांपर्यंत पोहोचवला, त्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात आज दिवसभरात नेमके कोणकोणत्या घडामोडी घडल्या तेही आपण पाहूया। काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे जंतर मंतरवरती आले। त्यानंतर आज शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी महादेव जानकरांसोबत जंतर मंतरवरती पोहोचले। त्याच वेळेला मनोज जरांगेंनी सुद्धा जंतर मंतरवरती आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। जंतर मंतरवरती आंदोलनाची धार ही कायम दिसली। दिल्लीत आज पाऊस बरसला, त्या पावसातही आंदोलक तिथेच ठाण मांडून होते। आणि 28 तारखेपासून 28 जूनपासून सुरू झालेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी एकीकडे आज सुद्धा महाराष्ट्राच्या नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या। त्यात राजू शेट्टी, महादेव जानकर, मनोज जरांगे यांचा समावेश होता। तर उद्धव ठाकरेंनी काल रात्रीच जंतर मंतरला भेट दिली। त्यावेळी अभिजित दिपके यांचा हात हातात धरून ते मंचावरती आले। तर आज सकाळी मनोज जरांगे पोहोचले। त्यावेळेला सुद्धा अभिजित दिपके स्वतः खाली उतरले आणि जरांगेंना घेऊन मंचावरती पोहोचले। तर अशा पद्धतीने जंतर मंतरला भेट देणाऱ्यांची रीक कायम असताना दुसरीकडे सरकारवरती विश्वास नाही या निष्कर्षावरती हे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन पोहोचलं। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी आज सकाळीच हे स्पष्ट केलं। आता सीजेपीनं ही भूमिका घेण्याचं कारण सीजेपीच्या शिष्टमंडळाच्या सोमवारच्या भेटीत दडलंय। हे शिष्टमंडळ जेपी नड्डांच्या भेटीसाठी गेलं होतं। त्यावेळी त्यांना 2 तास बसवून ठेवण्यात आलं आणि नंतर फक्त 10 मिनिटं चर्चा करण्यात आली। याचमुळे चर्चेसाठी सरकारनं आमच्याकडे यावं अशी भूमिका आता सीजेपीची आहे। सरकारनं सध्या तरी सीजेपी म्हणतील त्याच वेळेला चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण यातून नक्की मार्ग काय किंवा कोणता हे सांगणं मात्र कठीण बनलंय। कि अगर आप लोगों को बातचीत करनी है तो जनता के बीच आना पड़ेगा एंड जनता यहाँ पे 30 दिन से ज़्यादा हो गए जहाँ बैठी है। तो अगर आप हमारे डिमांड्स को सुनेंगे, उसको मानेंगे, इम्प्लीमेंट करेंगे, एक्सेप्ट करेंगे, वो मंशा है तभी बात करेंगे। एंड नंबर 2 आपको यहाँ पे आना पड़ेगा। आणि विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या किंवा विद्यार्थ्यांसाठी पुकारल्या गेलेल्या आंदोलनाचं केंद्र, मुख्य केंद्र हे जरी दिल्लीत असलं तरी सुद्धा देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये, शहरांमध्ये या आंदोलनाचे पडसाद पाहायला मिळतात। त्याचाच एक भाग मुंबईतल्या चेंबूरमधलं आंदोलन। हे आंदोलनात चांगलंच पेटलं। वेगवेगळ्या विद्यार्थी संघटनांनी हे आंदोलन केलं। काही आंदोलक पोलीस व्हॅनसमोर आडवे सुद्धा झाले। यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। त्यावरनं प्रचंड गोंधळ झाला। आंदोलकांना चेंबूर पोलीस स्थानकात आणण्यात आलं। त्यांना सोडवण्यासाठी आदित्य ठाकरे, अमित ठाकरे चेंबूर पोलीस स्थानकात पोहोचले। ठाकरे बंधू पोहोचताच पोलिसांनी आंदोलकांची सुटका केली। तिथे आंदोलकांची सुटका झाल्यावर हे दोघेही मुंबईतल्या शिवाजी पार्कात पोहोचले। तिथे आधीच विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्या आंदोलनात सहभागी झाले। त्याआधी तिथेच राज ठाकरे, शर्मिला ठाकरे या सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या होत्या। राज ठाकरेंचं घर अगदी शिवाजी पार्कातनं हाकेच्या अंतरावरती आहे। त्यामुळे आंदोलनातल्या 10 विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी घरी बोलावून घेतलं आणि त्यांच्यासोबत सविस्तर चर्चाही केली। तरुण मुला मुलींनी टाकले की आम्ही एका ठिकाणी येतोय, छत्रपती शिवाजी येतोय, तुम्ही सगळे आलेला आहात, मी तुमचं अभिनंदन करतो। हेच असंच दिल्लीला हरवू शकतो आपण। आणि कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची स्थापना नेमकी कशामुळे झाली किंवा का झाली? ती झाली होती सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर। कारण सरन्यायाधीशांनी देशातले युवक हे झुरळं असल्याचं वक्तव्य केलं आणि अभिजित दिपके यांनी सोशल मीडियावरती कॉकरोच जनता पार्टी अर्थात सीजेपीची स्थापना केली। आता त्यांच्या आंदोलनामुळे संपूर्ण देश ढवळून गेलेला असताना आणि हे आंदोलन एका पीकवर आलेलं असताना सरन्यायाधीश सूर्यकांत पुन्हा एकदा चर्चेत आले। या आंदोलनाबद्दल दिल्लीतल्या एका वकिलानं याचिका दाखल केली।
वास्तवात ती याचिका अत्यंत सुमार दर्जाची होती असं सूत्रांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाही असं म्हणत ही याचिका सपशेल फेटाळून लावली. पण या मुद्द्यावरनं दिपकेंनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरनं जोरदार टीका केली.